एक महिन्याचा काळ आपल्या परिसरामध्ये अत्यंत दुःखित अशा प्रसंगाचा सामना नाईक साहेब आपल्याला दिवाळीच्या कालावधीमध्ये करावा लागला। ज्यावेळी 12 तारखेची घटना बागुबाई जाधव आजींची झाली ऑक्टोबरला, त्यावेळी 16 तारखेला साहेबांना आपण कळवलं होतं आणि साहेबांनी मान्य केलं की मी तिथं कुटुंबाला भेट द्यायला येईल। दरम्यानच्या काळात दिवाळी आणि पाडव्याच्या दिवशी साहेब 22 तारखेला दुसरी घटना शिवन्या बोंबेची इथून 1 किलोमीटर अंतरावरती याच परिवारातील दुसरी दुर्घटना घडली आणि त्या लहान कन्येला देखील त्यांनी सकाळी 9:30 वाजता सकाळी तिला त्या ठिकाणी हल्ला करून शिवन्याला देखील सकाळी 9:30 वाजता आजोबा वडिलांच्या देखत नेलं आणि त्यानंतर ही तिसरी घटना 2 नोव्हेंबरला दुपारी 3:30च्या दरम्यान झाली आणि त्याच्यामध्ये रोहितचं दुर्दैवी असं झालं। आता होऊ नये त्या घटना खूप झाल्या। साहेबांना आतमध्ये देखील सांगितलं की गेले 3-1 वर्षाचा जर विचार केला तर जांबूत आणि पिंपरखेडमध्ये साहेब 10 लोकांचा हा दुर्दैवी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। सगळे शेतकरी लोक आहेत, अनेक जखमी देखील झालेले आहेत आणि शेतात काम करणं, शाळेत मुलांना पाठवणं हे सुद्धा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। मोटरसायकलवर जरी माणूस चालला तरी त्याच्यावरती हल्ला होत आहे आणि आज रोजी परिस्थिती अशी आहे की 56 लोक जुन्नर वन विभागाच्या अंतर्गामध्ये आजपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेले आहेत। आता या संदर्भामध्ये ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। त्या दिवशीच्या मीटिंगमध्ये काही निर्णय झाले आणि आमची सगळ्यांची एक भावना होती, एवढ्या घटना झाल्यानंतर जिल्हाधिकारी, वनमंत्री अथवा पालकमंत्री यांनी येऊन प्रत्यक्ष येण्याचा हेतू साहेब एवढाच होता की आल्यानंतर फील्डमध्ये ही घटना ज्या ठिकाणी घडतात तिथली परिस्थिती कशी आहे ही आपण पाहावी आणि तदनंतर आपल्याला निर्णय घेणं सोयीस्कर होईल। जनतेचा आक्रोश हा मोठा होता कारण आजपर्यंत 56 लोक आणि जनावरं 20,000पेक्षा अधिक जगवलेले आहेत। शासनाने नुकसान आर्थिक जरी त्या ठिकाणी दिली तरी त्यांनी कुटुंबाला आधार जरूर मिळतो पण गेलेला माणूस परत त्या ठिकाणी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ना ऊस तोडणी कामगार इथं यायला सुद्धा घाबरतो, शेतमजूर बाहेरचे यायला देखील घाबरतायत। आता वन विभागाच्या देखील त्यांनी त्यांच्या काही अडीअडचणी सांगितल्या, त्या तुमच्याकडे पण नोटद्वारे असतील। आम्ही पाहतोय की या परिसरामध्ये पिंजऱ्यांची संख्या कमी आहेत। आता रोज 5-5, 10-10 परवाच्या निर्णयानंतर पिंजरे यायला लागलेले आहेत, पण आमच्या निदर्शनात असं येतंय की एकदा त्या पिंजऱ्यामध्ये गेलेला वाघ बिबट्या हा परत त्या पिंजऱ्यात जात नाही, हे 90% खरं आहे असं आमचं ठाम मत आहे। तो येतो, त्याच्या भोवती फिरतो, परंतु आतमध्ये काही जात नाही। त्यामुळं त्याला इंजेक्शन भुलीचं मारून तो आतमध्ये टाकला पाहिजे किंवा माधव गाडगेळांनी देखील याच्या संदर्भामध्ये परवा एक लेख देखील प्रसिद्ध केला। पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शिकार केली जायची का त्यावेळी देखील प्राण्यांची, हिंस्र प्राण्यांची संख्या मोठी होती, त्याचं राहण्याचं ठिकाण वनात आहे, पण आता तो उसामध्ये आलाय, त्याला कोल्हे आहेत, ससे आहेत, हे सगळं खायला भेटतं, कुत्री देतात आणि ते कमी पडलं तो मानवावर हल्ला करतो। म्हणून याची संख्या नेमकी किती आहेत हे ना तुम्ही सांगू शकत ना वन विभागाचे अधिकारी सांगू शकत। म्हणून मानवी विभागामध्ये जे बिबटे आहेत याला दिसत्या क्षणी गोळ्या घालणं हा एक त्याच्यामधला ठाम पर्याय त्या ठिकाणी आहेत। याच्याबाबत आपण हे करावं। नसबंदीचा विषय आहे काय ते आहे, त्याच्या मी खोलात न जाता की या संदर्भामध्ये आमचं एवढंच म्हणणं आहे की परवाच्या दिवशी जी काही घटना झाल्यानंतर जनतेचा जो आक्रोश झाला त्याच्यामध्ये वन विभागाची एक गाडी देखील जाळली गेली, कार्यालय देखील त्या ठिकाणी पेटवण्यात आलं। परंतु साहेब 22 तारखेला ऑक्टोबरला देखील आंदोलन झालं होतं, त्याच्या आधी देखील झालं होतं। अशी 3 आंदोलनं इथं रास्ता रोकोची झाली होती। ज्यावेळी पिंपरखेडमध्ये 2 वर्षापूर्वी घटना जांबूतला घडली त्यावेळी देखील गाव बंद ठेवून तिथं देखील मोठं आंदोलन करण्यात आलं, परंतु याच्यावरती ठोस तोडगा निघत नाही। म्हणून त्या दिवशी सर्वांनी ठरवलं आणि कुठल्याही पक्षी रांग न देता मंतरचा नॅशनल हायवे देखील जवळपास 15 तास बंद करण्यात आला, पुन्हा नाशिक हायवे। त्याच्यानंतर एक 3-4 दिवसानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे 7 तारखेला इथं 3 ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये आमच्या सर्वांना तर आहेत, त्याच्याबाबत काही दुमत नाही। आम्ही रास्ता रोको केला, आम्ही काही म्हणत नाही आम्ही केलं नाही, परंतु हे जे काय केलं
कुठंतरी सरकार कमी पडतंय म्हणून जनतेला रस्त्यावर यावं लागलं आणि आमच्या लोकांच्या रक्षणाकरता जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरमध्ये 40 लाखापेक्षा अधिक नागरिक राहतात. यांच्यासाठी केलं. आम्हाला वाटत नाही का हा आम्ही गुन्हा केला. ट्रॅफिक ज्यावेळी जाम होतं त्यावेळी लोकांना रोज चाकणला 3-3, 4-4 थांबावं लागतं. मी अधिक वेळ न घेता जे गुन्हे दाखल आहेत, आपलं स्टेटमेंट देखील आम्ही ऐकलं होतं. आशाताई देखील आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी तुम्हाला निवेदन दिलं. आपलं फोनवर बोलणं झालं. मी देखील एक निवेदन आपल्या ऑफिसला दिलं. तेव्हा आपण लवकरात लवकर याच्यावरती ठोस निर्णय घ्यावेत. शेतीला 8 तासच्या ऐवजी 12 तास आमची मागणी का दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत वीज मिळाली पाहिजे. आणि ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता जिथं आता स्टाफ जर कमी असेल तर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अन्य ठिकाणी जिथं कामाचा लोड कमी आहे तिथला स्टाफ काही 2-3 महिन्याकरता तो इकडे डायव्हर्ट करावा आणि इथं जास्तीत जास्त लोक नेमणूक करून पिंजरे लावून काही बिबटे शूट करून त्याचा बंदोबस्त करावा आणि पकडलेला बिबट्या पुन्हा कुठेही न सोडता तो थेट इतर राज्यात जे झू आहेत त्याच्यामध्ये पाठवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.